मित्रांनो, पाण्याची टंचाई जाणवते, मग त्यामुळे जर तुम्हाला बोर घ्यायचा असेल किंवा विहीर पाडायची असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, मी या व्हिडिओमधून जमिनीतील पाणी शोधण्याच्या अगदी नवीन काही निवडक पद्धती तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, त्या पद्धती अगदी गॅरंटेड पाणी दाखवतात, कुठल्याही चूक त्याच्यामध्ये होत नसते। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहे की त्या जर तुमच्या जागेवर जर असल्या तर तुम्हाला कुठल्याही पानाड्याला बोलवायची गरज नाही आणि कशाने चेक करायची सुद्धा गरज नाही। अगदी गॅरंटेड अगदी 50 इंचापर्यंत सुद्धा पाणी अगदी वरच त्या ठिकाणी लागू शकतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता। चॅनलला जर नवीन असाल तर जरूर किसान हेल्पलाईन या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा। मित्रांनो, जमिनीतील पाणी पाहण्याच्या 5 अगदी विशिष्ट पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, त्यातल्या पद्धती काही जुन्या आहेत पण त्यांची करण्याची योग्य पद्धत सुद्धा सांगणार आहे। मित्रांनो, एक अशी नवीन लेटेस्ट पद्धत तुम्हाला सांगणार आहे की जी की तुम्ही तुमच्या मोबाईलच्या द्वारे सुद्धा पाणी त्या ठिकाणी पाहू शकता। यातली पहिली पद्धत आहे नारळाची पद्धत। आता मित्रांनो, ही नारळाची पद्धत तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आपण काय करतो, एक चांगला नारळ घेतो, त्याला सोलतो आणि अशा पद्धतीने सोलतो की त्याला शेंडी त्या ठिकाणी शिल्लक राहिली पाहिजे। आणि मित्रांनो, आपण आपल्या हाताच्या तळव्यावर त्या ठिकाणी तो नारळ सपाट त्या ठिकाणी ठेवत असतो आणि पूर्ण रानभर तो नारळ घेऊन फिरत असतो। मग मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं की ज्या ठिकाणी पाण्याचा पॉईंट आहे तर त्या पॉईंटला ते नारळ त्या ठिकाणी थोडंसं उभं व्हायला लागतं आणि ज्या ठिकाणी अगदी मोठा झरा आहे किंवा मोठी पाण्याची त्या ठिकाणी हे गेलेली आहे तर त्या ठिकाणी तो अगदी 90 डिग्रीमध्ये त्या ठिकाणी उभा राहतो। तर तो पॉईंट म्हणजे अगदी स्ट्रॉंग असतो। पण मग मित्रांनो, आता मग त्याच ठिकाणी आपण पॉईंट घ्यायचा का, तर तसं करायचं नसतं। तर मित्रांनो, जेवढी काय आपली जागा आहे तर त्या पूर्ण जागेमध्ये आपल्याला फिरायचं असतं। मग कमीत कमी एका जागेवर जवळपास 2 ते 3 पॉईंट असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त पाणी त्या ठिकाणी लागू शकतं। मित्रांनो, आता ह्या पद्धतीमुळे मित्रांनो या पद्धतीने आपण पाणी नेमकं किती फुटावर लागणार आहे ते समजत नाही, पण पाणी त्या ठिकाणी जास्त आहे की कमी आहे तर हे कशावरनं, तर नारळ किती उचललं जात आहे। जर ते 90 डिग्रीत उचललं गेलं तर समजून घ्यायचं की पाणी त्या ठिकाणी जास्त आहे। आता मित्रांनो, याच पद्धती बरोबर आपण एका दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा चेक करायला पाहिजे, तर ती म्हणजे अंड्याची पद्धत। आता याच्यामध्ये नारळासारखीच कृती आपल्याला करायची असते। एक अंड आपल्या तळ हातावर त्या ठिकाणी घ्यायचं असतं आणि आपल्या जमिनीच्या त्या ठिकाणी आपल्याला आसपास त्या ठिकाणी फिरत असायचं असतं। आता मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा काय होतं की ज्यावेळेस जिथे पाण्याचा मोठा झरा आहे तर त्या ठिकाणी ते अंड सुद्धा थोडंसं असं वर उचललं जातं आणि ज्या ठिकाणी थोडासा मोठा झरा आहे, पाण्याचं जास्त त्या ठिकाणी प्रमाण आहे, तिथे ते अगदी 90 डिग्रीच्या अंशामध्ये त्या ठिकाणी ते वर होत असतं। याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या जागेमध्ये बोर कुठे मारायचा, तर ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पॉईंट आपल्याला भेटतील तर त्या ठिकाणी बोर मारायचा असतो। त्याचबरोबर मित्रांनो, तिसरी पद्धत जी की त्या ठिकाणी अगदी सोपी अतिशय परिणामकारक पद्धत असते, तर याच्यामध्ये आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे, कुठलाही दोरा, आणि त्याला कुठलाही एक धातूचा तुकडा त्या ठिकाणी आपल्याला जोडायचा असतो। मग तो तांब्याचा, लोखंडाचा किंवा कशाचाही असू द्या, तर तो एक तुकडा त्या ठिकाणी जोडायचा असतो आणि आपल्याला त्या ठिकाणी तो तुकडा घेऊन आपलं रानभर त्या ठिकाणी फिरायचं असतं। मग मित्रांनो, ज्या ठिकाणी मग याच्यामध्ये सुद्धा असं होतं की ज्या ठिकाणी आपण ज्यावेळेस पाण्याच्या पॉईंटच्या जवळ त्या ठिकाणी जायला लागतो तर तो दोरा आणि ती जो काही धातूचा तुकडा आहे तर तो घड्याळातल्या एखाद्या लंबकासारखा असा त्या ठिकाणी मागे पुढे व्हायला लागत असतो आणि अगदी व्यवस्थित पॉईंट आला जिथे जास्त मोठा झरा आहे तर त्या झऱ्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तो त्या ठिकाणी पूर्ण गोल फिरायला लागत असतो। तर अशा पद्धती मग इथे सुद्धा आपण ज्या पॉईंटला किंवा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळा तो गोल फिरला आहे तर त्या ठिकाणी आपण बोर मारायचा असतो। मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी 3 ते 4 अशा गोष्टी सांगणार आहे की त्या जर तुमच्या जागेवर असल्या तर मित्रांनो तुम्हाला ना कोणता पानाडी बोलवायची गरज आहे ना काही चेक करायची गरज आहे। अगदी 100 इंचापर्यंत पाणी तुम्हाला अगदी वरच त्या ठिकाणी लागू शकतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यानंतर पुढची पद्धत की जिला धातूच्या 2 काड्या त्या ठिकाणी लागत असतात, की मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला कुठल्याही धातूच्या, शक्यतो तांब्याच्या, आपल्याला एल आकारामधल्या त्या ठिकाणी या काड्या त्या ठिकाणी घेऊन यायच्या असतात आणि त्या काड्या अगदी समांतर रेषेत 2 हातामध्ये धरून आपल्याला पूर्ण रानभर त्या ठिकाणी फिरायचं असतं। आता कसं ओळखायचं की नेमकं त्या ठिकाणी पाणी आहे की नाही। आता ज्यावेळेस त्या काड्या आपण घेऊन फिरत असताना त्या हळूहळू एकमेकाच्या जवळ यायचा प्रयत्न करतात, काही ठिकाणी त्या लांब पण जात असतात। मग आता ज्यावेळेस त्या एकमेकाला क्रॉस होतील म्हणजे असा एक्स आकार त्या ठिकाणी ज्या पॉईंटला तयार होईल तर त्या पॉईंटला आपण असं समजायचं आहे की तिथे पाण्याचं प्रमाण अगदी जास्त आहे। मग अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी एल रॉड किंवा धातूच्या त्या ठिकाणी काड्यांनी चेक करू शकतो। आता मित्रांनो, सगळ्यात सोपी मोबाईलद्वारे सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्या पाण्याची तपासणी करू शकतो। आता मित्रांनो, मोबाईलमध्ये नेमकं काय करायचं असतं की मोबाईलमध्ये बरेचसे वॉटर फाइंडर ॲप त्या ठिकाणी आहेत। आता जे की स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता असे बरेचसे ॲप प्ले स्टोअरवर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। ते ॲप सर्वप्रथम आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे असतात, इन्स्टॉल करून घ्यायचे असतात, त्याच्यावर क्लिक करायचं असतं। त्यानंतर असं काहीतरी इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि
जसं आपण नारळ किंवा रॉड किंवा कुठलाही धातूचा तुकडा किंवा अंड असे काही गोष्टी जसं आपण शेतामध्ये त्या ठिकाणी जागेमध्ये घेऊन फिरतो, तसाच आपल्याला मोबाईल त्या ठिकाणी घेऊन फिरायचा असतो आणि तो घेऊन फिरल्यानंतर ते आपल्याला डायरेक्ट संख्येमध्ये दाखवत असतं की इथे किती टक्के पाणी उपलब्ध आहे. मग ही संख्या जितकी मोठी 50, 60, 100, 200, 300 अशी जितकी मोठी संख्या असेल तर जितकी मोठी संख्या तितकं पाण्याचं जास्त. तर मित्रांनो, इथे तुम्हाला कुठल्याही वस्तूची गरज लागत नाही, फक्त एक मोबाईल त्याच्यामध्ये ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं असतं आणि जेणेकरून तुम्हाला हे करू शकता. मित्रांनो, या 5 पद्धती सांगण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्ही शक्यतो 5ही पद्धतीनं त्या ठिकाणी चेक करून पाहायला पाहिजे की जेणेकरून मित्रांनो 40 ते 50 हजार रुपये, लाख रुपयेपर्यंत आपण गुंतवणूक बोरसाठी करत असतो तर ती आपली वाया जाऊ नये. त्यामुळे थोडासा वेळ लागेल, पण 4 ते 5 पद्धतीनं जर आपण चेक करून बघितलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी गॅरंटेड तो पॉईंट मिळू शकतो. आता यानंतर मित्रांनो, आपल्या शेतात काही अशी ठिकाणे असतात तर त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी अगदी गॅरंटेड लागण्याची शक्यता असते, जिथे तुम्हाला कशाने चेक करायची सुद्धा गरज पडत नसते. मग आता असं ठिकाण म्हणजे कुठलं, तर वेगवेगळे झाडं असतात. तर पहिलं झाड म्हणजे रुईचं झाड. आता मित्रांनो, जर आपल्या शेतामध्ये एखादं रुईचं झाड असेल तर त्या रुईच्या झाडाच्या आसपास मोठा झरा असण्याची दाट शक्यता असते. पण मग कुठलंही रुईचं झाड नाही, तर ते रुईचं झाड म्हणजे कमीत कमी 1 वर्षाचं त्या ठिकाणी असलेलं पाहिजे. मित्रांनो, त्या ठिकाणी आपण या 5ही पद्धतीपैकी कुठलेही एखादं त्या ठिकाणी पद्धत वापरून त्या ठिकाणी आपण चेक करू शकतो. मग एकतर आपण त्या रुईच्या बुंध्याला त्या ठिकाणी चेक केलं पाहिजे किंवा रुईच्या पूर्वेला आपण एक 3 ते 4-5 फुटापर्यंत चेक केलं तर 100% पाणी त्या ठिकाणी लागत असतं. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो, एखादं बांबूची जी काही झाडं असतील, ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या बांबूची झाडे उगलेली असतील तर त्या बांबूच्या झाडाच्या पश्चिमेला पाण्याचा झरा त्या ठिकाणी उपलब्ध असतो. त्याचनंतर जर जांभळाचं झाड असेल तर जांभळाच्या झाडाच्या उत्तरेला त्या ठिकाणी पाणी लागण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर वड आणि पिंपळ ही जर 2 झाडे अगदी चिटकून त्या ठिकाणी उगलेले असतील तर त्या ठिकाणी तर अगदी मोठा साठा, मोठा स्रोत पाण्याचा असण्याची सगळ्यात दाट शक्यता असते. त्याचबरोबर मित्रांनो, काटेरी झाडे जशी की बोर असेल, बाभूळ असेल, विशिष्ट प्रकारच्या बाबळीचे झाडं असतील, त्याचबरोबर एक बोरी असतील तर मित्रांनो, बोर या झाडाच्या आसपास म्हणजे जवळपास त्याला बोराच्या आसपास एक 5 फुटाचं जर आपण त्या ठिकाणी सर्कल मारलं तर त्या एरियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्याची लागण्याची शक्यता असते. त्याचबरोबर काही अशा जुन्या जडीबुटी आहेत किंवा जे काही गवती वनस्पती आहेत तर त्या जसे की अर्जुन असेल, निरगुडी, त्याचबरोबर बेलाचं झाड असेल तर अशा झाडांपाशी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा उपलब्ध. झाडांपाशी तुम्ही जर व्यवस्थित जाऊन चेक केलं तर तुमचा वेळ वाचेल आणि त्याला थोडासा पुराणिक आधार सुद्धा असेल आणि तुमची पाणी न लागण्याची शक्यता 0 होऊन जाते.